हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तनुजाज किचन चॅनलमध्ये. मी भेंडी घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता. आणि पुसून देखील घेऊया, कारण पुसली नाही तर आपली भेंडी चिकट होते, म्हणून तिला सगळ्यात आधी पुसणं गरजेचं आहे. आणि तिला अशा भेंडी घेऊन आपण कट करून घेऊया. प्लीज व्हिडिओ कुठे स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा झाला ते. आता प्रत्येक घरांमध्ये लहान मुलं आहेत. लहान मुलांच्या टिफिनसाठी पटकन होणारी, झटपट होणारी अशी काहीतरी बनवायचं असतं, म्हणून आज आपण भेंडी बनवली आहे. मुलांना देखील आवडणार आहे आणि चवीला देखील छान येणार आहे. सगळ्या भेंडी मी असं कट करून घेणार आहे. सगळी भेंडी आपली कट करून झालेली आहे बघू शकता. तुम्ही भरली भेंडी देखील करू शकता, पण मी हिरव्या मिरचीची करते. मी भेंडीमध्येच मीठ टाकून घेणार आहे बघू शकता, म्हणजे सगळीकडे पोचणार आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि छान मिक्स करून घेणार आहे. कारण अशा पद्धतीने जर केलं ना, सगळ्या भेंडीला आपलं मीठ आणि हळद पूर्णपणे मिक्स होतं, म्हणून मी आधी असंच करते. आणि काही हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या देखील कट करून घेणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटताय, कुठून बघताय, कुठल्या गावातून बघताय, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा. बघू शकता सगळ्या हिरव्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवूया आणि त्यात जिरा, कढीपत्ता टाकून देऊया. जिरं छान कडकडायला सुरुवात झालेली आहे. त्यात आता हिरव्या मिरच्या देखील टाकून घेऊया. आणि ते देखील फ्राय करून घेऊया. त्यात नॉर्मल चिमूटभर मीठ टाकले तरी चालणार आहे, कारण जे हिरव्या मिरच्या आहेत त्यांनासुद्धा मीठ लागणार आहे, म्हणून चिमूटभर मीठ टाकलं चालतं, पण जास्त नको, कारण आपण भेंडीमध्ये देखील मीठ टाकलेलं आहे. आणि छान परतून घेऊया. आता छान कडकडल्यावरती आपण भेंडी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून शिजू देऊया. अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे आणि चवीला तर खूपच छान लागते, म्हणून एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेंडी शिजत असताना झाकण ठेवायचं नसतं, कारण भेंडी जास्त चिकट होत असते, म्हणून भेंडीच्या कढईवरती झाकण ठेवायचं नाही. बघू शकता एकदम चमचमीत अशी मस्त भेंडीची भाजी दिसते. तिला थोडा वेळ शिजू देऊया. आता बऱ्यापैकी आपली भेंडी शिजलेली आहे बघू शकता. भेंडी शिजलेली आहे. आता भेंडी आपण सर्व करण्यासाठी घेऊया. चला तर मग मस्त गरम गरम भेंडीची भाजी आणि चपाती. चला खायला सुरुवात करूया. असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की भेंडीची भाजी कशी झाली. बघू शकता, तुम्हाला चुरून देखील दाखवते, खूप छान शिजलेली आहे. थँक्यू. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.